जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्र छळांसोबतच भीषण पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे। पाणी टंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांपैकी 70% कामे अद्यापही कागदावरच आहे। त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। जिल्ह्यात दरवर्षीचा उन्हाळा हा पाणी टंचाईचा काळ असतो। यावर्षीही पाणी टंचाईच्या तीव्र छळा सोसाव्या लागत आहे। खारपान पट्ट्यातील ग्रामस्थांचे तर चांगलेच हाल होताना दिसतात आहे। नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र आटले आहेत। तापत्या उन्हाच्या पाऱ्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले। पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे खोळंबल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते। खारपान पट्ट्यात ज्या भागात पिण्यायोग्य पाण्याचे स्तोत्र नाही त्या गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे। अनेक गावात बैलगाडी, सायकल, ऑटोमधून पिण्याचे पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे। जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा 3 महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला। त्यामध्ये 238 गावांमध्ये पाणी टंचाई निवारणाच्या विविध 550 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। त्यातील 149 गावांमध्ये पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजनांची 160 कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहे। आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांकडून प्राप्त होत असलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जाते। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहे। त्यामध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे। त्यामुळे संबंधित गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। मात्र प्रस्तावित उपाययोजनांच्या 89 गावांमध्ये अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत। त्यामुळे त्या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। पिण्याचे पाणी सुद्धा ग्रामस्थांना दुरून आणावे लागतात आहे। निम्मा उन्हाळा उलटला तरी पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना झाल्या नाहीत। परिणामी ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झालेला आहे।